रत्ना रत्ना तू ने गच्चीवरून पडली ना. खरंच का हो? कुठे पडली? घाबरली ना. चल बस खाली. गंमत केली ना मी. अशी गंमत करत असते काय? बीपी वाढलं ना माय. काही हेच विचारे मालूबाई तू. बस तू घाबरली ना. नाही मी तर काय? अशीच घाबरली होती. ते तुझी पोरगी नाही का ने तिनं मला अशीच गंमत केली होती का तुया ना तू गच्चीहून पडला म्हणून. मी तर धावत तिथं गेली होती. तिला समजून सांग तू आता. काय करावं बाई या नेहाचं. ज्याची त्याची गंमत करत राहते. तिला येऊच दे आता घरी. माहिती बाई येऊन राहिली ते. हाय मालू आजी, इकडे कशी काय भटकली आज? आली असेल माझ्या चुगल्या करायला. पाय कशी बोलते. तिला सांग जर असे दोन गोष्टी. इकडे ये नेहा तू. इकडे ये बरं. काय बाई काय म्हणता? तू मालूबाई सोबत काय गंमत केली? अशी गंमत करत असते का? ते सकाळी काय झालं मग? कोणाची मजा केली तर? याच्यासारखे काय बोरिंग बनवून राहू काय? अहो बाई मजाक करा लागते पण अशी मजाक नसते करत. एखाद दिवशी अंगात येईन ना बाई मजाक. सांग बाई त्या पोरीले अशानं वाया जाईन ना. किती बंड होऊन राहील ती पोरगी. बनवून राहिली. ओ ताई ताई इकडे या बरं. तुले काम आहे तू इकडे. मायबीन भल्ले पण पोरगी दिसू राहिली. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझं नाव नेहा आहे. ठीक आहे, नेहा मनाचं. इथं रत्ना लांडगेचं घर आहे ना कुठेतरी. माहित आहे ना. इथून सीधा जाय, मग तिकडे जाय, मग थोडस इकडे जाय, मग तिथे एक झाड आहे. मग त्या झाडापाशी आहे का घर? नाही असं कोण म्हटलं? सांग ना बाई मग लवकर. धावून धावून पूर्ण दम आला ना मले. मग त्या झाडापासून असा पलट जो, मग तिकडून तसा पलट जो, सीधा घरी चालला जातो. थोडी ले. काहून ने काहून त्या पोरासोबत मजाक करून राहिली. पोरग रत्नाबाई लांडगेचं घर विचारून राहिला ना. तू इस्ताजी वय काहून त्याच्यासोबत खोटी बोलून राहिली. ओ आजी, तू आपल्या कामाशी काम ठेव ना. मी खोटं बोलो की खरं बोलो? असं कोणाली अनोळखी व्यक्तीला पता देत असते काय? माय ते पोरग अजून धावत आलं बाई. ओ काकू, त्या बाईनं सांगितलं रत्नाबाई लांडगेचं घर इकडंच आहे म्हणते. हो रे बापा, रत्नाबाई लांडगेचं घर हेच वय. हे पोट्टी किनी भल्ली खोटी बोलते. काहून काय काम होतं माझ्याजवळ सांग. मी सांगतो तिले मग. अहो काकू, तिथं रत्नाबाई लांडगेचा ऍक्सिडेंट झाला आणि कोणतेच लोक तिथं मदतीला येऊन नाही राहिले. काय ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट? तिथं बेहोश पडली आहे. ते कोणीच मदत नाही करून राहिलं म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. मला माहित पडलं की ते रत्नाबाई लांडगे होय. तिचं घर इथं कुठेतरी आहे म्हणते म्हणून मी शोधत आलो. पाय त्या खोट्या बोलण्याच्यानं त्या रत्नाबाईचा जीव गेला असता. आणि अशी खोटी नको बोलत जाऊ कोणासोबत. चल लवकर दवाखान्यात नेऊन दे.